समानतेच्या तत्वावर आधारित असलेल्या भारतामध्ये इतका भेदभाव का? कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने जर खून केला, दरोडा टाकला, चोरी केली, मारामारी केली, तर या सर्व गुन्ह्यांसाठी एकाच कायद्याअंतर्गत शिक्षा. पण ज्यावेळेस विषय येतो लग्न, डायव्होर्स, अडॉप्शन आणि सक्सेशन, तर त्यावेळेस वेगवेगळे कायदे का? सरला मुद्गल केस काय आहे? शहाबानो केस काय आहे? ट्रिपल तलाक केस काय आहे? संविधान निर्माण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल विविध लोकांचं काय म्हणणं आहे, या सर्व बाबी आपण आज या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, नाव आहे योगेश देवकर आणि युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर चला चालू करूया. आता समान नागरी संहिता काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. आता समान नागरी संहिता यामध्ये 3 वर्ड्स आहेत. एक तर समान, दुसरा काय आहे नागरी, तिसरा आहे संहिता म्हणजेच काय युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता समान म्हणजे काय असणार आहे, तर कोणताही जाती, धर्म, पंथ या कुठलाही व्यक्ती जर असेल तर त्या सगळ्या लोकांसाठी एकच कायदा म्हणजेच काय असणार आहे, समान कायदा त्या ठिकाणी असणार आहे. आता नागरी म्हणजे काय, तर जनरली 2 प्रकारचे गुन्हे समजले जातात. एक आहे सिव्हिल म्हणजेच नागरी आणि दुसरा आहे क्रिमिनल म्हणजेच फौजदारी. आता फौजदारी कायद्यांसाठी भारतामध्ये सगळ्यांसाठी एकच कायदा आहे. पण जे काही सिव्हिल मॅटर्स आहेत म्हणजे कुठलं, तर लग्न, घटस्फोट, परत डायव्होर्स झाला, त्यानंतर जे काही दत्तक विधान आहे, त्यानंतर प्रॉपर्टीचं जे काही सक्सेशन आहे, तर या संदर्भात वेगवेगळे धार्मिक कायदे भारतामध्ये आहेत. किती कायदे आहेत, तर मेजरली जर आपण म्हटलं तर 4 कायदे आहेत. म्हणजे कुठलं, एक हिंदूसाठी वेगवेगळा कायदा आहे. आता हिंदू म्हटलं तर त्यामध्ये कोण येणार आहे, तर त्यामध्ये येणार आहेत बौद्ध, जैन आणि शीख. त्यानंतर मुस्लिमांसाठी भारतामध्ये वेगळा कायदा आहे. ठीक आहे, तर 3 काय आहे, तर जे लोक ख्रिश्चन त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे आणि जे लोक पारशी आहेत तर त्यासाठी वेगळा कायदा आहे. मेजरली जर म्हटलं तर भारतामध्ये किती 4 पर्सनल कायदे आहेत म्हणजे वैयक्तिक कायदे आहेत. आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे सेक्ट, सबसेक्ट असे म्हटलं तर 300 पेक्षा जास्त हे भारतामध्ये वैयक्तिक कायदे त्या ठिकाणी आहेत. बसला ना हादरा ऐकून. तर भारतामध्ये 4 मेजर वैयक्तिक कायदे आहेत आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळे सेक्ट आणि सबसेक्ट जर तुम्ही पाहिलं तर 300 पेक्षा जास्त वैयक्तिक कायदे हे भारतामध्ये आहेत. तर हे सगळे कायदे कॅन्सल करून सगळ्यांसाठी एकच कायदा असणं म्हणजेच काय असणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता संहिता याचा अर्थ काय आहे, तर संहिता म्हणजेच काय म्हणतो आपण, कोडिफिकेशन. म्हणजे आता हिंदूंसाठी पण काय आहे, लग्नासाठी वेगळा कायदा आहे, दत्तक घेण्यासाठी वेगळा कायदा आहे, त्यानंतर डायव्होर्स म्हणजेच घटस्फोटासाठी वेगळा कायदा आहे, इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टीसाठी वेगळे कायदे आहेत. तर हे सगळे कायदे एकाच कोड अंतर्गत काय करणं, त्यांचं संहितीकरण करणं म्हणजेच कोडिफिकेशन करणं म्हणजेच काय असणार आहे, समान नागरी संहिता. जर एका शब्दात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समान नागरी संहिता म्हणजेच काय असणार आहे, वन नेशन वन लॉ. म्हणजे आपण भारतामध्ये राहत आहोत, भारताचे नागरिक आहोत, तर जात, धर्म, पंथ विचारात न घेता सगळ्या भारतीयांसाठी त्यांच्या सिव्हिल बाबीमध्ये म्हणजेच नागरी बाबींसाठी लागू होणारा एकच कायदा म्हणजेच काय असणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ठीक आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये कुठले कुठले घटक त्या ठिकाणी येतात हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजेच काय असणार आहे, विवाह. विवाह म्हणजेच काय असणार आहे, विवाह करण्याची प्रथा असतील त्याची नोंदणी त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारच्या बाबी ह्यामध्ये येणार आहेत. घटस्फोटाची जी काही प्रक्रिया आहे त्याची नोंदणी आहे, तर या बाबी त्यामध्ये येणार आहेत. पोटगी. पोटगी म्हणजेच काय असणार आहे, तर एखाद्या व्यक्तीनं डायव्होर्स केल्यानंतर किंवा त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांना जो काही आर्थिक मदत केली जाते किंवा तरतूद केली जाते त्याला आपण पोटगी म्हणतो. तर ते पण त्या ठिकाणी येणार आहे. त्याबरोबर वारसा हक्क आणि मालमत्ता. म्हणजे ज्यावेळेस काही इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी म्हणजे ज्यावेळेस एखादा करता माणूस ह्या मृत्यू पावतो तर त्याच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होणार आहे, मग त्याच्या अपत्यांना म्हणजेच मेल आणि फिमेलला कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन होणार आहे, ती मालमत्ता कशा प्रकारे डिस्ट्रीब्युट होणार आहे, तर त्या संदर्भाची जी तरतूद आहे ती वारसा हक्क आणि मालमत्तामध्ये दिलेली आहे. एकदम डिटेलमध्ये आपण लेक्चर बघणार आहे. म्हणजे जे काही युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल
तुमचे जे काही मत आहेत किंवा विषय नेमका काय आहे ते आपण इथं समजून घेणार आहे. त्यानंतर दत्तक विधान म्हणजेच काय असणार आहे, अडॉप्शन म्हणजे चाइल्ड आपण अडॉप्ट करू शकतो, त्याचं कशा प्रकारे प्रोसिजर असणार आहे. आता सध्या काय होतंय तर प्रत्येक धर्म म्हणजे काय, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल, तर त्या सगळ्यांसाठी या साठी वेगवेगळे कायदे आहेत. विवाहाचे वेगळे कायदे, घटस्फोटाचे वेगळे कायदे, पोटगीचे वेगळे कायदे, वारसाहक्काचे वेगळे कायदे, दत्तक विधानचे वेगळे कायदे. आता फॉर एक्झाम्पल मुस्लिम जो काही समाज आहे किंवा मुस्लिम एक धर्म आहे, तर त्यामध्ये जी काही दत्तक घेण्याची तरतूद नाहीये. तर तिथं काय आहे तर गार्जियनशिपची तरतूद त्या ठिकाणी आहे. म्हणजे भरपूर सारी विविधता त्या ठिकाणी आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच हे जे काही 4 धर्म आपण मेजरली बघितले, त्याची सेक्ट सबसेक्ट एवढे जास्त आहेत. म्हणजे त्यानंतर आदिवासी लोकांसाठी पण वेगवेगळ्या प्रथा परंपरा या आहेत आणि त्यांचे परत वेगळे कायदे त्या ठिकाणी आहेत. म्हणजे हे काय तर खूप मोठी डोकेदुखी सरकारला, ज्युडिशियल सिस्टीमला त्या ठिकाणी ठरत आहे. आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघणारच आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा संवैधानिक आधार आणि स्थान काय आहे ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानामध्ये भाग 4 कशाचा आहे हा, डीपीएसपी म्हणजेच काय असणार आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडची तरतूद त्या ठिकाणी आहे. म्हणजेच काय सांगितलंय तर जे काही स्टेट आहे किंवा जे काही भारत सरकार आहे त्यांनी काय करावं, संपूर्ण भारतीयांसाठी जात पंथ विचारात न घेता सगळ्यांसाठी एक नागरी बाबीमध्ये एक युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा, हे कलम 44 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता कलम 44 कशाचा भाग आहे, हा मार्गदर्शक तत्वाचा भाग असल्या कारणानं सरकारवर ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवणं हे काय नाहीये, बंधनकारक त्या ठिकाणी नाहीये. तर ही सरकारवरती एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी आहे. त्यामुळं सरकारवर कुठलंही न्यायालय काय करू शकत नाही, त्या ठिकाणी डायरेक्ट करू शकत नाही की युनिफॉर्म सिव्हिल कोड तुम्ही लागू करा, ठीक आहे, किंवा लागू न केल्यानं कुठल्याही कायद्याचं उल्लंघन त्या ठिकाणी होत नाहीये. त्यामुळेच हा जो मुद्दा आहे तो वर्षानुवर्ष चिघळत पडलेला आहे. म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्य म्हणून आपल्याला 75 वर्ष लुटून गेली तरी पण आपल्याकडं सगळ्या भारतीयांसाठी नागरी बाबीमध्ये अजून पण एक समान नागरी संहिता ही लागू झालेली नाहीये. आता त्याची कारण काय आहेत ते आपण बघूया. ठीक आहे. आता विषय कसा सुरू झाला किंवा रोल ऑफ ब्रिटिशर्स त्याच्यामध्ये काय रोल होता तो पण एक जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. कारण ब्रिटिशांनीच काय केलं, भारत परत पुन्हा एकदा एकछत्री अंमलाखाली आणला आणि भारतावरती राज्य करण्यासाठी त्यांनी काय केलं, मॉडर्न लॉज म्हणजे वेगवेगळे कायदे पास करणं चालू केलं. म्हणजेच कुठले कायदे त्यांनी पास केले तर क्रिमिनल्स म्हणजेच फौजदारी, आणि दुसरं कुठलं रिव्हेन्यू महसूल. ठीक आहे. म्हणजे हे काय असणार आहे, फौजदारी म्हणजे काय असणार आहे, चोरी खून दरोडा मारामारी, आणि रिव्हेन्यू म्हणजेच काय महसूल मॅटर मध्ये त्यांनी काय केला, युनिफॉर्मिटी आणली. म्हणजे इंग्रज यायच्या अगोदर काय होतं, भारत हा विविध राजा राजवाड्यांमध्ये विभागला गेला होता, तिथले लॉ खूप वेगळे होते. पण ज्यावेळेस इंग्रज आले तर त्यांनी काय केलं, पूर्ण भारतभर एकच कायदा लागू केला, तो कुठला, क्रिमिनल्स मॅटर मध्ये आणि रिव्हेन्यू मॅटर्स मध्ये. आता त्यांनी काय केलं, जाणून बुजून जे काही नागरी गोष्टी आहेत म्हणजेच काय असणार आहे, विवाह, घटस्फोट, दत्तक, त्या ठिकाणी मालमत्तेचं डिस्ट्रीब्युशन, तर या बाबीकडे काय केलं, जाणून बुजून दुर्लक्ष केलं. तर त्यांचा इंटरेस्ट काय होता, तर त्यांचा इंटरेस्ट भारतात टेम्पररी राज्य करणं आणि राज्य करून काय करणं, जी काही मालमत्ता मिळवली ती इंग्लंडला पाठवणं, एवढंच त्यांचा उद्देश त्या ठिकाणी होता. आता दुसरं त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड का लागू केला नाही, त्याची जी काही कारण आहेत ती पण आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं जे काही कारण आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे ते 1857चा अनुभव आणि राजकीय भीती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तर 1857चा जो उठाव आहे किंवा पहिलं स्वातंत्र्यासाठी जो उठाव झालेला आहे असं पण लोक काही त्याला म्हणतात, तर तो कशामुळे झाला होता, तर डुकराची आणि गायच्या कातड्याची जी काही चरबी ती काडतुसाला लावल्या कारणानं सैनिकातला असंतोष निर्माण झाला होता. म्हणजेच काय तर भारतीयांच्या ज्या काही धार्मिक भावना आहेत तर त्या काय खूप जास्त महत्वाच्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या दुखवल्या गेल्या कारणामुळं
जो उठाव त्या ठिकाणी झाला होता. आणि इंग्रजांना हेच नको होतं. म्हणजेच काय होतं त्यांना नको, तर परत एकदा जर आपण एक युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवायला लागलो आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या, कारण काय भारत हा एक खूप विविधता त्या ठिकाणी आहे. म्हणजे भारतामध्ये रिलिजन एक डायव्हर्सिटी आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक रिलिजन मधले सेक्ट्स, सब सेक्ट्स हे खूप जास्त त्या ठिकाणी आहेत. आदिवासी लोकांच्या प्रथा परंपरा ह्या वेगळ्या आहेत. आणि आपण जर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा जर प्रयत्न केला आणि या लोकांची जर मनं दुखावली, तर त्याचा उलट प्रभाव आपल्यावरती पडू शकतो आणि परत 1857 सारखी बंडाळी ही इंग्रजांविरुद्ध उफाळू शकते, याची जाणीव त्यांना झाली. आणि त्यानंतर काय केलं होतं 1858 मध्ये, 1858 मध्ये क्वीन्स प्रोक्लेमेशन, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, राणीचा जाहीरनामा डिक्लेअर झाला होता. आणि राणीच्या जाहीरनाम्यामध्ये क्वीन व्हिक्टोरिया यांनी काय केलं होतं, भारतीय लोकांना आश्वासित केलं होतं की तुमच्या कुठल्याही धार्मिक बाबीमध्ये, तुमच्या प्रथेमध्ये, तुमच्या परंपरेमध्ये इंग्रज हे ढवळाढवळ करणार नाहीत, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य राहील. म्हणजे काय, तर 1857 चा अनुभव एक आहे. त्यानंतर क्वीन्स प्रोक्लेमेशन एक त्या मागचं रिझन आहे. तर दुसरं मागचं त्यांचं रिझन बघितलं तर इंग्रजांची एक महत्वाची स्ट्रॅटेजी काय होती, डिवाइड अँड रूल. म्हणजेच काय, फोडा आणि राज्य करा. म्हणजेच काय, आता जे काही भारतीय लोक आहेत ते काय विविध जातीमध्ये, विविध धर्मामध्ये, विविध पंथामध्ये विभागले गेलेले आहेत. जर आपण एक युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आणला तर हे भारतीय सगळे एक होतील आणि इंग्रजांविरुद्ध परत एक होऊन इंग्रजांना चॅलेंज करतील. आता काय ते विविध धर्मामध्ये, जातीमध्ये, पंथामध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळे कायदे असल्या कारणानं त्यांच्यामध्ये एक वेगळेपणाची भावना आहे. म्हणजे हिंदू हा मुस्लिम पेक्षा वेगळा आहे, मुस्लिम हा ख्रिश्चन पासून वेगळा आहे, ख्रिश्चन हा पारसी पासून वेगळा आहे, पारसी हा आदिवासी लोकांपासून वेगळा आहे. तर अशा प्रकारचे जे भावना आहेत तर त्या त्यांच्यामध्ये आहेत आणि त्या कारणानं काय होत आहे, ते एकत्र होऊ शकत नाहीत असं इंग्रजांची भावना होती. आणि त्यांनी तेच म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू न करता डिवाइड अँड रूल त्यांना पॉलिसी आणायची होती. म्हणजेच काय होतं, त्यांचं फक्त एक राजकीय धोरण जर नव्हतं, त्यामध्ये सामाजिक एकोपा होऊ न देणं हा एक त्यांच्या मागचा उद्देश होता. आता दुसरा एक महत्वाचा त्यांचा उद्देश काय होता, हिडन अजेंडा, तर भारतीय जी सामान्य लोक आहेत तर त्यापासून जे काही भारतीय नेते आहेत त्यांना काय करणं, वेगळं ठेवणं. म्हणजे नेत्यांना त्यांनी काय केलं की आम्ही तुमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही, ह्या मागण्या मान्य करून नेत्यांना ब्रिटिशांच्या जवळ केलं आणि सामान्य लोक जे आहेत त्यांच्यामध्ये कधीच तो अवेअरनेस जनरेट झाला नाही. हे एक त्यामागचं कारण आहे. आता दुसरं काय तर प्रशासकीय सोय. म्हणजे इंग्रजांना काय कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड आणणं एक प्रकारचं किचकट काम आहे. जसं की दंगे, खून, मारामारी, चोरी, तर या प्रकारचे गुन्हे केल्यास एकच शिक्षा त्या ठिकाणी फौजदारी कायद्याअंतर्गत होऊ शकते. तर ते तुलनेनं ते कायदे करणं काय सोपं आहे. पण जे काही धार्मिक कायदे आहेत ते वर्षानुवर्ष काय आहेत, चालरित्या, परंपरा, म्हणजेच काय कस्टम्स आणि ट्रॅडिशन याच्यावरती आधारित आहेत. त्याचबरोबर जे काही रिलिजियस स्क्रिप्चर्स प्रत्येक धर्माचे वेगवेगळे आहेत त्याच्यावरती आधारित आहेत. आणि याचा सगळ्यांचा अभ्यास करून युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवणं एक प्रकारची वेळ खाऊ, किचकट ही काय होती, प्रक्रिया होती. आणि ती काय केली, जाणून बुजून इंग्रजांनी ती म्हणजे लागू केली नाही. तर हे त्यामागचं कारण आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये इंग्रजांनी का हात घातला नाही. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड हे जी मागणी ती भारतीयांमध्ये पहिल्यापासूनच होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही सरदार वल्लभभाई पटेल आहेत तर त्यांनी काय केलं होतं 1931 म्हणजे काय 1931 जे काही काँग्रेसचं अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनामध्येच काय केली होती, युनिफॉर्म सिव्हिल कोड भारतीयांसाठी असणं याची एक मागणी त्या ठिकाणी केली होती. ठीक आहे, घटनेचे निर्माते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा यासाठी खूप जास्त आग्रही त्या ठिकाणी होते. ठीक आहे, पण युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू झाला नाही. आता ब्रिटिशांचं शासन जाऊन ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस काय झालं, तर त्यावेळेस पण अशी परिस्थिती होती. म्हणजे काय, धर्माच्या आधारावरती भारताची फाळणी झाली होती. म्हणजे भारत जो काही भूखंड आहे तो काय झाला होता, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विभागला गेला होता. खूप जास्त त्या ठिकाणी ब्लड सेड हा झाला होता. आणि लगेचच आपण जो काही युनिफॉर्म सिव्हिल कोड हा एक भावनिक मुद्दा आहे, त्याच्यात हात जर घातला तर परत अजून जो काय आहे तर वेगवेगळी लोक जे आहेत ते विभागली जातील. म्हणजे सध्या त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्याचा नंतर लगेचच महत्वाचा मुद्दा कुठला होता, तर भारतीय
जो काही पूर्ण भारत जो आहे त्याचं काय करणं, इंटिग्रेशन करणं, प्रिन्सली स्टेट्स एनेक्सेशन करणं, हे सगळे मुद्दे त्या काळी खूप जास्त महत्वाचे होते. म्हणूनच काय केलं, युनिफॉर्म सिव्हिल कोड कड जाणून बुजून लोकांनी दुर्लक्ष केलं किंवा ह्याच्यातून परत जी लोक डिवाइड होतील, त्यामुळे काय करूया आपण, जी नवीन सरकार परत येईल, म्हणजेच आता देश लगेच स्वतंत्र झालाय, त्यानंतर लोकांमध्ये भावनिक म्हणजे भावनिक जवळीक निर्माण होईल, युनिटी आणि इंटिग्रिटी निर्माण होईल, फ्रॅटर्निटी निर्माण होईल, आणि पुन्हा जी काही गव्हर्नमेंट येईल तर त्यांच्यावरती काय केलेले जबाबदारी त्यांनी सोपवली. म्हणूनच युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कुठे गेला, भाग 4 डीपीएसपी मध्ये आर्टिकल 44 मध्ये टाकला गेला, म्हणजे तो बंधनकारक केला गेला नाही. आता युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज काय आहे ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे गरजच काय आहे, आता सध्या सगळं चालू आहे, तर मग युनिफॉर्म सिव्हिल कोड का लागू करायचा, त्याच्याशी कुठल्या कुठल्या केसेस संबंधित आहेत, त्याचा आपण आता डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची लँडमार्क जजमेंट ती त्याच्यामध्ये आली, तर ती कुठली, शहाबानो बेगम वर्सेस मोहम्मद अहमद खान खटला 1985. आता हा जो खटला आहे तो काय, वन ऑफ द लँडमार्क जजमेंट फॉर द युसीसी म्हणजे समान नागरिक संहितेसाठी ते मानले जाते. आता शहाबानो बेगम ह्या ज्या आहेत तर त्या इंदोर म्हणजेच मध्य प्रदेशच्या रहिवासी होत्या, आणि 1932 मध्ये, ठीक आहे, कधी 1932 मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध वकील मोहम्मद अहमद खान यांच्याशी झालेला होता, ठीक आहे. तर विवाह झाल्यानंतर काय झालं, 1975 साली मोहम्मद अहमद खान यांनी शहाबानो बेगम यांना काय केलं, घराबाहेर काढलं. आता शहाबानो बेगम यांना काय 5 अपत्य आहेत, त्यापैकी 2 मुलं आणि 3 मुली आहेत, आणि त्यांना म्हणजे विवाहानंतर जवळजवळ 30-40 ते 45 वर्षानंतर 1975 साली घराबाहेर काढण्यात आलं, आणि 1978 साली त्यांना मोहम्मद अहमद खान यांनी काय केला, तलाक त्या ठिकाणी दिला. आता त्यावेळेस शहाबानो बेगम यांचं वय होतं 62 इयर्स, म्हणजे काय 62 वर्ष त्यांचं वय होतं. आणि 62व्या वर्षी म्हणजे त्यांची जी काही आर्थिक स्वायत्तता नव्हती, कुठली एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी त्यांना त्या ठिकाणी नव्हती, तर ती पूर्णपणे त्यांची जी काही आर्थिक जबाबदारी ती म्हणजे आर्थिक बाबींसाठी त्या कुटुंबावरती आधारित होत्या. तर असा अचानकच तलाक दिल्यामुळं शहाबानो बेगम या बेघर झाल्या, आणि त्यांनी काय केलं, मग एक कोर्टमध्ये पिटिशन फाईल केली, कशासाठी, तर पोटगी मिळावी म्हणून, ठीक आहे. आता पोटगी जी काही आहे तर ती त्याची तरतूद ही कुठल्या ऍक्ट मध्ये, तर जी काही सीआरपीसी, ठीक आहे, म्हणजे फौजदारी जी काही संहिता आहे, सीआरपीसीचं जी काही सेक्शन 125 आहे, तर त्याच्या अंतर्गत काय, तर पोटगीची जी काही आहे ती तरतूद त्या ठिकाणी आहे. आता सीआरपीसी काय, एक सेक्युलर कायदा त्या ठिकाणी आहे, म्हणजे सगळ्या भारतीयांसाठी लागू होणारा हा कायदा आहे. आता इथंच प्रश्न निर्माण झाला की रिलिजियस लॉज म्हणजेच काय, धार्मिक कायदे महत्वाचे की सेक्युलर लॉज महत्वाचा, ठीक आहे. आता शहाबानो बेगम यांनी कोर्टामध्ये पिटिशन फाईल केली, आणि सीआरपीसीच्या सेक्शन 125 अंतर्गत त्यांनी ही मागणी केली की मला पोटगी मिळावी, कारण मी काय पूर्णपणे कुटुंबावरती त्या ठिकाणी आधारित आहे. आता वयाच्या 62व्या वर्षी मला कुठलाही आर्थिक आधार त्या नसल्या कारणानं मला जी काही पोटगी ती मिळावी. आता सीआरपीसीचं कलम 125 काय सांगतं, तर ज्या वेळेस एखाद्या महिलेला घटस्फोट दिला जातो, तिला कुठलाही आर्थिक आधार नाहीये, तर तिला काय, तर तिला तिचं दुसरं लग्न होईपर्यंत किंवा तिचा मृत्यू होईपर्यंत तिला आर्थिक तरतूद, तिचं जीवन जगण्यासाठी एक आर्थिक तरतूद करण्याची जी काही तरतूद आहे तर ती सीआरपीसीच्या सेक्शन 125 अंतर्गत आहे. आता मोहम्मद अहमद खान यांचं काय म्हणणं होतं, तर माझं जे लग्न आहे ते मुस्लिम कायद्यानुसार झालेलं आहे, म्हणजे त्यांसाठी कुठला शरीयत कायदा जो आहे 1937चा तो ऍप्लिकेबल आहे. आणि शरीयत कायद्यानुसार एखाद्या महिलेचा घटस्फोट ज्यावेळेस होतो तर 3 महिन्यासाठी काय आहे, इद्दत, म्हणजे 3 महिन्यासाठी मी काय केलेली, तिला जी काही पोटगीची तरतूद दिलेली आहे, आणि 3 महिन्यानंतर जी काही मेहर आहे म्हणजे डावरी जी आहे, म्हणजे कसं असतं, इद्दत म्हणजे मुस्लिम कायद्यानुसार एखाद्या महिलेचा घटस्फोट होतो किंवा तिचा पती मरण पावतो, तर 3 महिन्यासाठी काय असतो,
तिला जो काही सांभाळण्यासाठी आर्थिक तरतूद जी आहे ती इद्दत या नावाने ओळखली जाते. आणि मेहर म्हणजेच काय असतं, तर ज्यावेळेस एखाद्या मुस्लिम महिलेचं आणि पुरुषाचं लग्न होतं, तर त्यावेळेस पुरुषांनी तिला जे काही गिफ्ट दिलेले असतात, म्हणजे काही भेटवस्तू दिलेल्या असतात किंवा काही आर्थिक रक्कम लग्न करताना दिलेली असते, तिला आपण मेहर म्हणतो. तर ज्यावेळेस घटस्फोट होतो, तर त्यावेळेस ती तर जी काही रक्कम आहे, भेटवस्तू आहे, ती महिलेला दिली जाते. तर मोहम्मद अहमद खान यांचं काय म्हणणं होतं, माझं जे लग्न आहे ते मुस्लिम पर्सनल लॉ नुसार, म्हणजे शरीयत जो काही कायदा 1937चा त्यानुसार झालेला आहे. आणि त्या कायद्यानुसार मी शहाबानो बेगम यांना 3 महिन्याची इद्दत दिलेली आहे आणि त्यानंतर काय केलेली आहे, मेहर दिलेली आहे. त्यामुळं सीआरपीसीचं कलम 125 हे काय मला लागू होत नाहीये. तर मला काय लागू होणार आहे, तर मुस्लिम जो काही पर्सनल लॉ आहे तो लागू होतोय. त्यामुळं हे कलम मला लागू होत नाही, असा त्यांचा त्या ठिकाणी दावा होता. शेवटी सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, तर ज्या वेळेस एखाद्या महिलेला कुठलाही आधार नाहीये, तर त्यावेळेस सेक्शन म्हणजे कुठलाही धर्माचा कायदा काही सांगत जर असेल तरी पण काय सीआरपीसीचं कलम सेक्शन 125 तिला लागू होणार आहे. आणि त्यानुसार पोटगी देणं हे मोहम्मद अहमद खान यांना बंधनकारक आहे, असा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टने दिला. आता हा निकाल दिल्यानंतर जे काही मुस्लिम धर्मगुरू आहेत किंवा जे काही कट्टरपंथी आहेत ते काय झाले, खूप जास्त नाराज झाले. त्यांनी असा आरोप ठेवला की सरकार जे आहे किंवा ज्युडिशरी जे आहे ते मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये ढवळाढवळ करत आहे, म्हणजे धार्मिक बाबीमध्ये ढवळाढवळ करत आहे. आणि त्याचा जो प्रेशर आहे तो खूप जास्त गव्हर्नमेंट वरती आला. आणि त्यानंतरच राजीव गांधींनी काय केला, द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स, म्हणजे राजीव गांधी गव्हर्नमेंट त्या काळात होतं आणि त्यांनी काय केलं, द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स, प्रोटेक्शन ऑफ राईट्स डायव्होर्स ऍक्ट 1986 हा पारित केला. आणि जो काही कोर्टने जो निकाल दिला होता शहाबानो केस मध्ये पोटगीचा, तो काय केला, मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे 3 महिन्यांच्या इद्दत जो पिरियड आहे तर तेवढाच तो मर्यादित ठेवला. म्हणजेच जे काही शहाबानोचं जजमेंट होतं सुप्रीम कोर्ट दिलेलं ते काय अंशतः म्हणजे काय नल आणि वाईट ठरवलं. आता बऱ्यापैकी राजीव गांधी गव्हर्नमेंट वरती काय केलं आरोप, म्हणजे की हे केला गेला की अपीजमेंट ऑफ मुस्लिम मायनॉरिटी किंवा वोट बँक पॉलिटिक्स साठी राजीव गांधी गव्हर्नमेंटनं जे काही लैंगिक समानतेचा जो मुद्दा आहे किंवा जेंडर जस्टिसचा मुद्दा आहे त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं, असा आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी झाले. आणि तिथंच काय झालं, युनिफॉर्म सिव्हिल कोडची जी मागणी, ती मागणी जोर धरू लागली. ठीक आहे. आता अशाच प्रकारची जी काही पुढची केस आहे ती कुठली, सरला मुदगल खटला. आता हा खटला कधीचा आहे, तर हा जो खटला आहे तो 1995 सालचा खटला आहे. शहाबानो खटला कधीचा आहे, तर 1985 सालचा खटला आहे. सरला मुदगल खटला हा 1995 सालचा आहे. आता ज्याप्रमाणे काय मुस्लिम जे काही वैयक्तिक कायदे त्यामध्ये काही त्रुटी आहेत, तर आता सरला मुदगल खटल्यामध्ये कुठल्या बाबी पुढे आल्या, तर काय, तर एखाद्या माणसाने जर एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर केलं तर त्याला कुठला कायदा लागू होणार आहे, किंवा त्यांनी जर एखाद्या पहिल्या धर्मानुसार कायदा जर लग्न जर केलं आणि जर त्यांनी दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण केलं तर त्याला तो कुठला कायदा लागू होणार आहे, किंवा अशा प्रकारचे मुद्दे किंवा धार्मिक पळवाटीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा उपस्थित झाला. म्हणजेच काय, तर सरला मुदगल खटल्यामध्ये काय झालं होतं, तर हिंदू जो काही पुरुष आहे तर त्यांनी काय केलं होतं, हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणजे तो 1955चा हिंदू विवाह कायदा त्यानुसार लग्न केलं होतं. आणि त्यांनी काय केलं, तर दुसरं विवाह करण्यासाठी म्हणजेच काय असणार आहे, हिंदू विवाह कायद्यानुसार बहुपत्नीत्व म्हणजे पॉलिगॅमी हा काय असणार आहे, गुन्हा असणार आहे. आणि जर पॉलिगॅमी केली, दुसरं लग्न जर केलं तर त्याला कलम 498 जे काय आयपीसीचं कलम 498 आहे त्या अंतर्गत काय होती शिक्षा, म्हणजे 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. आता सरला मुदगल खटल्यामध्ये एका हिंदू माणसाने हिंदू धर्मानुसार लग्न केलं होतं आणि त्याला दुसरा विवाह त्या ठिकाणी करायचा होता. त्यासाठी काय केलं, त्यांनी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केलं. कारण काय होतं, तर शरीयत कायदा जो आहे 1937चा त्यानुसार
काय असणार आहे, एखाद्या मुस्लिम व्यक्तीला म्हणजे 4 बायका ठेवता येतात. म्हणजे काय, 4 जी काही महिला आहेत त्या महिलांशी लग्न करता येतं. आणि हीच म्हणजे हिंदूनुसार काय असणार आहे, पॉलिगॅमी हा गुन्हा नसणार आहे. पण मुस्लिम जो काही शर्यत कायदा आहे तर त्यानुसार पॉलिगॅमी अलाउड आहे. म्हणजे 4 बायका त्या ठेवू शकतात. तर हिंदू धर्मातील जी काही तरतूद आहे त्यातून वाचण्यासाठी सरला मुद्गल खटल्यामध्ये काय केलं, त्या व्यक्तीने मुस्लिम धर्म स्वीकारला. आणि मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आता पहिल्या बायकोचं काय होणार, म्हणजे हिंदू धर्मामध्ये काय असणार आहे, पहिली बायको जिवंत असताना तुम्ही किंवा तिच्यातून डिवोर्स न घेताना दुसरा विवाह करू शकत नाही. जर केला तर तो कायद्याने गुन्हा असणार आहे. आणि बरेचसे व्यक्ती म्हणजे सरदा मुद्गल खटला हा काय असणार आहे, बऱ्याचशा ज्या याचिका आहेत त्या याचिका एकत्रित केल्या गेल्या. आणि त्यात सांगितलं, न्यायालयाने काय सांगितलं, तर जर पहिली बायको तुमची जिवंत असेल आणि तुम्ही तिला डिवोर्स न देता धर्मांतरण करून दुसरा विवाह जर केला आहे तर तो काय असणार आहे, नल आणि व्हॉइड असणार आहे. फक्त तुम्ही कायद्याची पळवाटीसाठी जर दुसरा विवाह केला असेल, धर्मांतरण केलं असेल तर ते धर्मांतरण योग्य त्या ठिकाणी नाहीये. तर ती फक्त कायद्याची पळवाट ते सांगितलं. दुसरा जर विवाह केला तरी पण तुम्हाला हिंदू जो काही मॅरेज ऍक्ट आहे तो लागू असणार आहे. आणि तुम्हाला बायगॅमीसाठी म्हणजे 2 लग्न केलं म्हणून IPCच्या कलम 498 अंतर्गत 7 वर्षापर्यंतची शिक्षेची जी तरतूद आहे ती ह्या ठिकाणी सांगितली. आणि त्यामध्येच काय, त्यामध्येच जस्टिस, त्यावेळेस जस्टिस हे होते, जस्टिस, एकच मिनिट, जस्टिस कुलदीप सिंग यांनी काय सांगितलं होतं, तर आता काय आहे, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू केला पाहिजे. कारण काय आहे, तर बरेचसे जे लोक हे जे काही पर्सनल कायदे आहेत धर्माचे त्यामधल्या पळवाटा शोधतायत आणि दुसरं लग्न करणं किंवा महिलांना ट्रीटमेंट आहे किंवा जेंडर जस्टिस किंवा लैंगिक असमानतेचा हा मुद्दा उपस्थित होतोय. त्यामुळं काय करणं, सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी तातडीची पावलं उचलावीत असा आदेश त्या ठिकाणी दिला. आता त्यानंतर जी जी काही महत्वाची जी केस आहे ती कुठली, शायरा बानो विरुद्ध युनियन ऑफ इंडिया किंवा ट्रिपल तलाक खटला. हा कधीचा खटला आहे, तर हा खटला आहे 2017चा. आता ह्या शायरा बानो ज्या आहेत तर ते कुठल्या आहेत, तर उत्तराखंडच्या रहिवासी आहेत. आणि त्यांचा जो विवाह आहे तो काय, रिजवान अहमदशी, त्यांचा जो विवाह आहे तो रिजवान अहमदशी कधी झाला होता, 2001 साली झाला होता. आणि लग्नाच्या 15 वर्षानंतर म्हणजेच काय 2016 साली रिजवान अहमद यांनी काय केलं, जे काही शायरा बानो आहेत त्यांना काय केलं, पत्र पाठवलं. आणि पत्रामध्ये काय लिहिलं, तलाक तलाक तलाक. म्हणजे काय, असा ट्रिपल 3दा तलाक देऊन, म्हणजे 3दा तलाक उच्चारून त्यांना काय केलं, त्यांनी तलाक त्या ठिकाणी दिला. आणि यालाच काय केलं, शायरा बानो यांनी कोर्टमध्ये चॅलेंज केलं. म्हणजे त्यांनी चॅलेंज करताना काय केलं, की मुस्लिम जी काही प्रथा आहे, म्हणजे कुठली, ट्रिपल तलाकची जी काही प्रथा आहे, त्यानंतर काय आहे, निकाह हलालाची एक प्रथा आहे. आणि त्यानंतर पॉलिगॅमीची जी प्रथा आहे म्हणजे बहुपत्नीत्व, या प्रथांना त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं. आणि सुप्रीम कोर्टने निकाल देताना असं सांगितलं की काय, तर कुठलाही व्यक्ती एका युनिलॅटरली म्हणजेच आता ह्यामध्ये काय असणार आहे, जेंडर डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी आहे. म्हणजे पुरुषाला काय युनिलॅटरली म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं मत विचारत न घेता डायरेक्टली काय ट्रिपल तलाक दिला तर तो काय आहे, नल आणि व्हॉइड आहे आणि तो मान्य नाहीये. म्हणजेच काय सांगितलं कोर्टाने, की ट्रिपल तलाक जो आहे तो आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 म्हणजेच काय, राईट टू इक्वलिटी, त्याचबरोबर राईट टू लाईफ विथ डिग्निटी याच्या अगेन्स्ट आहे. आणि त्याचबरोबर आर्टिकल 25 अंतर्गत ट्रिपल तलाक ही इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिसेस नसल्या कारणानं हा असंवैधानिक आहे. त्याचबरोबर ट्रिपल तलाक हा गैर इस्लामिक आहे असं कोर्टाने मत दिलं. आणि ट्रिपल तलाकला काय केलं, इनव्हॅलिड ठरवलं. आणि त्यानंतरच काय केलं, गव्हर्नमेंटने पण एक कायदा जो काही पास केलाय, तर तो ट्रिपल तलाक इनव्हॅलिड ठरवण्यासाठी कायदा गव्हर्नमेंटने बनवला. त्यालाच काय नाव देतोय आपण, द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज ऍक्ट. गव्हर्नमेंटने काय केलं, द मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ मॅरेज ऍक्ट
2019 पास केला आणि ट्रिपल तलाकची जी प्रथा आहे तिला इनव्हॅलिड ठरवलं. म्हणजे अशाच प्रथेमधून काय झाला, युनिफॉर्म सिव्हिल कोड का असावा याच्याबद्दल जी काही मतं आहेत ती मतं जी आहेत ती स्ट्रॉंग बनत गेली. आता आपण बघणार आहे की युसीसीची गरज हा वैयक्तिक कायद्यामध्ये असलेल्या समस्या. म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज काय आहे, तर जी काही वैयक्तिक कायदे आहे कशावरती बेस आहेत, धर्मावरती आधारित बेस आहेत आणि त्या कायद्यामध्ये काय असणार आहेत काही समस्या आहेत, त्यामुळेच काय आहे युनिफॉर्म सिव्हिलची कोडची गरज निर्माण झालेली आहे. पहिलेच काय असणार आहे, लैंगिक भेदभाव म्हणजेच काय, जेंडर इनइक्विलिटी किंवा लैंगिक असमानता. म्हणजेच काय असणार आहे, स्त्री आणि पुरुष यांना धार्मिक कायद्यामध्ये समान अधिकारी नाहीत. म्हणजेच काय, लग्नाच्या प्रथेमध्ये समान अधिकार नाहीत, त्याचबरोबर घटस्फोटाच्या बाबीमध्ये सुद्धा समान अधिकार नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो काही ट्रिपल तलाक होता तर त्यामध्ये एखादा पुरुष हा युनिलॅटरली काय करत होता, ट्रिपल तलाक हा महिलेला त्या ठिकाणी देत होता, तिला कुठलीही पोटगीची तरतूद नव्हती. तर अशा तरतूद ज्या आहेत तर ते काय, लैंगिक असमानता त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर जे काही प्रॉपर्टीचं जे सक्सेशन आहे म्हणजे इनहेरिटन्स किंवा प्रॉपर्टी म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन होतं तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या तरतुदी त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या स्त्रियांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे जे काही कायदे आहेत, म्हणजे एका पर्टिक्युलर रिलिजनला मी म्हणत नाहीये, तर मुस्लिम कायदे आहेत, हिंदू कायदे आहेत, त्याचबरोबर पारसी, ख्रिस्ती, तर हे सगळे जे काही कायदे आहेत तर हे सगळे जे कायदे आहेत ते कसे आहेत, पुरुष प्रधान कायदे आहेत. ठीक आहे, हे कायदे पुरुष प्रधान असल्या कारणानं स्त्रियांना इक्वल ट्रीटमेंट मिळत नाहीये. त्यामुळे काय होतंय, या लैंगिक भेदभाव त्या ठिकाणी होतोय. त्यामुळं युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो काय आहे, कायद्यातील विसंगती. लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं तर काय, भारतामध्ये जे काही पर्सनल कायदे आहेत म्हणजे वैयक्तिक कायदे किती, 4. कारण धर्म कुठले आहेत, हिंदू. हिंदूमध्येच आपण काय म्हटलं, तर हिंदूमध्येच कोण येणार आहे, बुद्ध येणार आहेत, जैन येणार आहेत आणि शीख हे येणार आहेत. त्याचबरोबर मुस्लिमांसाठी वेगळा कायदा आहे, ख्रिश्चन लोकांसाठी वेगळा कायदा आहे, पारसी लोकांसाठी वेगळा कायदा आहे. हे झाले 4 मेजर रिलिजन. आणि त्यानंतर विविध सेक्ट, सबसेक्ट असे 300 वैयक्तिक कायदे भारतामध्ये आहेत. आणि या कायद्यानुसार काय असणार आहे, म्हणजे एक गुन्हा झाला तर ज्यावेळेस न्यायनिवाडा केला जातो तर त्यावेळेस तो व्यक्ती कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे हे बघितलं जातं. आणि त्यामध्येच काय असणार आहे, कायद्यामध्ये खूप जास्त गुंतागुंत आणि विसंगती निर्माण होत आहे. त्यामुळेच काय असणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड याची जी मागणी आहे ती त्याच्यावरती केली जाते. आता दुसरं काय आहे, सामाजिक आणि धार्मिक गुंतागुंत. म्हणजे धर्मानुसार कायदे बेस आहेत आणि ते स्क्रिप्चर्स धर्माचे काय आहेत, हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत. आता जो काही सध्या आपण प्रेझेंट काळ जो आहे तर तो कसा काळ आहे, तर हा लैंगिक समानतेचा काळ आहे. त्याचबरोबर ह्युमन राईट्स, मानवाधिकाराचा काळ आहे. आणि अशा काळामध्ये काय असणार आहे, रिलिजियस स्क्रिप्चर्स महत्वाचे की लोकांचे हक्क महत्वाचे, हा जो काही एक मुद्दा आहे तो उपस्थित होतोय. त्यामुळेच काय असणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोडची जी काही गरज आहे ती निर्माण झालेली आहे. आता आपण काय करतो की लेक्चर मध्ये नेहमीच बोथ सेकंड साइड ऑफ द कॉइन सुद्धा बघतो. म्हणजे युसीसीच्या विरोधातील मुद्द्यांची सुद्धा आपण या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहे. आता विरोधात मुद्दे कुठले मानले जात आहेत, तर पहिला जो काही मुद्दा आहे तो काय, धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचा मुद्दा. आता भारत हा जो देश आहे तो काय, विविधतेत एकता म्हणजे काय असणार, युनिटी इन डायव्हर्सिटीचा देश आहे. तर भारतामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे कलम जे काही 25 ते 28 जे कलम आहे तर ते आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य देणार आहे. म्हणजे तुम्हाला काय, कुठल्याही धर्माचं पालन करण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा जो अधिकार आहे ते कलम 25 आपल्याला देत आहे. आणि धर्माचा अधिकार म्हणजेच काय असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला त्या धर्मातील विवाह प्रथा असतील, घटस्फोटाच्या प्रथा असतील तर त्या प्रथेचं पालन करण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आला तर या प्रथेचं उल्लंघन होतं की काय, तर अशा प्रकारचे जे समस्या आहेत ते निर्माण होत आहेत. त्याचबरोबर आर्टिकल 14 वर्सेस आर्टिकल 25 म्हणजेच काय, राईट टू इक्वलिटी वर्सेस राईट टू रिलिजन, अशा प्रकारचा मुद्दा होत आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्याला आर्टिकल 14 ला प्रायोरिटी देणार आहे तर त्यावेळेस कलम 25चं उल्लंघन हे होणार आहे. तर हा जो मुद्दा आहे तर तो युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आला तर लोकांचं धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी त्याच्यावरती गादा येईल, हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर जी काही आदिवासी भारतामध्ये लोक आहेत त्यांच्या जे काही प्रथा आहेत, परंपरा आहेत
त्या खूप जास्त वेगळ्या आहेत आणि त्याला पण काय केलेले आपण कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल, 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल. आता 5th शेड्यूल मध्ये काय असणार आहे तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम वगळता इतर जे काही ट्रायबल एरिया आहेत, ठीक आहे, तर त्यांना काय केलेले तर ट्रायबल ऍडव्हायझरी काउन्सिल एस्टॅब्लिश करण्याची परमिशन आहे. आणि दुसरं काय असणार आहे, जी काही 6वी अनुसूची आहे तर त्यामध्ये काय आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही काही नॉर्थ ईस्ट, ठीक आहे, म्हणजेच जी काही आपली नॉर्थ ईस्ट जो भारत आहे तिथली जी काही राज्य आहेत तर त्यांना काय केलेलं आहे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे स्वायत्त जिल्हा परिषद स्थापन करण्याची परमिशन आहे. आणि या स्वायत्त जिल्हा परिषदांना खूप जास्त अधिकार दिलेले आहेत. म्हणजे त्यांची जे काही मॅरेज आहे म्हणजे लग्न करण्याच्या पद्धतीत, घटस्फोट करण्याच्या पद्धतीत, तिथलं जल जंगल जमीन प्रोटेक्ट करण्याचे जे काही कायदे आहेत किंवा त्यांचे कस्टमरी जे काही कायदे आहेत म्हणजे प्रथा आणि परंपरा आहेत तर त्यांना काय दिलेली त्यामध्ये खूप जास्त पॉवर दिलेली आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आणला तर त्यांचे जे काही प्रथा आणि परंपरा या सगळ्या नष्ट सरकार नष्ट करेल का अशा प्रकारचा सुद्धा एक मुद्दा त्या ठिकाणी आहे. तर त्याचबरोबर जे काही भारतीय संविधानाचं कलम 371 आहे तर 371 मध्ये जे काही नागालँड मधले जे काही नागा आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत तर त्यांच्या प्रथा आणि परंपरांना आपण अबाधित ठेवलेलं आहे. तर त्याचबरोबर कलम 371G अंतर्गत मिझोराम मधील जे काही ट्रायबल जे काही प्रथा आहेत, आदिवासी जे प्रथा आहेत त्यांना पण आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आणला तर या सगळ्यांचं काय होणार आहे किंवा आदिवासी प्रथा परंपरेचं काय होणार आहे तर हा एक मुद्दा त्या ठिकाणी UCCच्या विरोधात आहे. आता दुसरा जो काही मुद्दा आहे तो काय आहे अल्पसंख्याक आणि भीतीचा मुद्दा, ठीक आहे. तर बरेचसे जे काही अल्पसंख्याक समुदाय आहे त्यांना काय वाटतंय की ज्यावेळेस सरकार युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवेल म्हणजे सरकारने काय सांगितलेलं आहे किंवा लॉ कमिशनने काय सांगितलंय तर युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तर हा एका धर्माचा कायदा नसून प्रत्येक धर्मामधील जे काही चांगल्या प्रथा परंपरा किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या आम्ही काय करणार एकत्र करणार आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार आहे. आता आदिवासी किंवा जे काही अल्पसंख्याक आहे त्यांना काय वाटतंय की भारतामध्ये हिंदू समुदाय हा बहुसंख्याक आहे, मेजॉरिटीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवताना याच हिंदू धर्माच्याच प्रथा परंपरा किंवा जे काही कायदे आहेत त्यालाच प्राधान्य दिलं जाईल आणि अल्पसंख्याकाच्या जे काही प्रथा आणि परंपरा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड हा समान नागरी संहिता नसून हा हिंदू सिव्हिल कोड असेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही एक त्यांची म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अगेन्स्ट जी काही भावना आहे ती भावना आहे. तिसरा जो काही मुद्दा आहे तर काय प्रशासकीय आणि कायदेशीर आव्हाने. म्हणजेच काय तर भारतीय संविधानाने आपल्याला कशाचं दिले स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य दिलेले, सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलेले, विविध जी काही आदिवासी परंपरा आहेत त्यांना 5th शेड्यूल 6th शेड्यूल आणि कलम 371 आणि कलम 244 अंतर्गत त्यांचं जे काही स्वातंत्र्य आहे ते आपण अबाधित ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण एखादा युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवू किंवा सरकार जो कायदा बनवेल तर त्याच वेळेस त्याला प्रशासकीय आणि कायदेशीर आव्हानं म्हणजे ज्युडिशरीच्या मध्ये त्याला चॅलेंज केलं जाईल हा एक मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर आता ज्यावेळेस इंग्रजांनी काय केलं होतं, इंग्रजांनी फौजदारी जे काही संहितेकरण केलं होतं त्याबरोबर महसूल कायद्याचं कोडिफिकेशन केलं होतं पण त्यांनी नागरिक कायद्याचं कोडिफिकेशन हे जाणून बुजून साईडला ठेवलं होतं. कारण काय आहे तर ही जी काही प्रक्रिया आहे ती खूप जास्त वेळ खाऊ, खूप जास्त किचकट, कारण युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवताना म्हणजे 4 रिलिजनच्या कायद्यांचा तर अभ्यास करावाच लागेल पण त्याचबरोबर 300हून जास्त जे काही सेक्ट आणि सबसेक्ट आहेत त्यांच्या प्रथा आणि परंपरेचा अभ्यास करून एक युनिफॉर्मिटी जी काही आणावी लागेल तर ती खूप जास्त किचकट प्रक्रिया असणार आहे. म्हणजे त्यासाठीच काय एक प्रशासकीय आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवणं एक कायदेशीर आवाहन निर्माण त्या ठिकाणी करणार आहे. आता जी काही पुढची जी बाब आहे तर ती काय युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अगेन्स्ट म्हणजेच काय स्त्री समानतेचा प्रतिवाद. आता ह्याचं जे काय म्हणणं आहे तर तुम्ही काय म्हणताय की युनिफॉर्म सिव्हिल कोड हा जेंडर जस्टिस किंवा लैंगिक समानता किंवा लैंगिक न्याय देण्यासाठी आम्ही आणतोय पण त्याच वेळेस काय ही फक्त तुम्ही कागदावरच फक्त जेंडर जस्टिस आणून उपयोग होणार आहे का
तर तो प्रॅक्टिकली सामाजिक स्तरावरती आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. म्हणजे आता युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठं लागू आहे, तर गोवामध्ये लागू आहे. आणि त्याचबरोबर उत्तराखंड, म्हणजे स्वतंत्र भारतातील उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य आहे. आणि गोवामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड होता, तोच कंटिन्यू राहिलेला आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोडला अपोज करणारे लोक काय म्हणतायत, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणं हे खूप जास्त चॅलेंज असणार आहे. कारण गोव्यामध्येच तुम्ही जर बघितलं तरी पण तिथं काय आहे, पुरुष प्रधान संस्कृतीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोव्यामध्ये एखाद्या महिलेला जर 25 वर्षापर्यंत अपत्य होत नसेल तर काय, पुरुषाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे, मग तो कुठल्याही समाजाचा किंवा धर्माचा असला तरी. म्हणजे इथं पण काय, तुम्ही जेंडर जस्टिसला काय केलेलं आहे, साईडलाईन केलेलं आहे असं म्हणणं आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये काय केलेलं आहे, तर आदिवासी जो काही समुदाय आहे तो काय केलेला आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड पासून वेगळा ठेवलेला आहे. आता बरेचशा लोकांचं जे काही म्हणणं आहे, तर ते काय म्हणणं आहे, म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हा खरंच लागू करण्याची आवश्यकता आहे का? म्हणजे ज्याप्रमाणे आता बघा, म्हणजे हिंदू हा काय एक मेजॉरिटी असलेला लोकांचा किंवा मेजॉरिटी धर्म असलेला भारतामध्ये हिंदू मेजॉरिटी धर्म आहे. आणि त्यामध्ये काय आहेत, विविध जे काही सोशल रिफॉर्मर आहेत त्यांनी काय केलेले आहेत, एक विविध जे काही अनिष्ट प्रथा आहेत त्यांना चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये पण अगोदर काय होतं, बालविवाहाची प्रथा होती, सती जाण्याची प्रथा होती. त्याचबरोबर पॉलिगॅमीची म्हणजे एकापेक्षा जास्त विवाह करण्याची प्रथा होती. तर हिंदू धर्मामध्ये काय केलेलं आहे, तर त्यांचा जो काही वैयक्तिक कायदे आहेत त्याच्यामधून सुधारणा करून आपण या प्रथा काय केल्या आहेत, अनिष्ट ठरवलेले आहेत. आणि इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी मध्ये सुद्धा पुरुषा इतकाच स्त्रीला सुद्धा हक्क देण्यात आलेला आहे. तर युनिफॉर्म सिव्हिल कोडला अपोज करणाऱ्यांचं म्हणजेच प्रतिवाद्यांचं असं म्हणणं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यापेक्षा तुम्ही काय करा, जे काही रिलिजियस कायदे आहेत तर ते कायदेच रिफॉर्म करा. म्हणजेच काय करा, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये रिफॉर्म करा, हिंदू पर्सनल लॉ मध्ये रिफॉर्म करा, ख्रिश्चन पर्सनल लॉ मध्ये रिफॉर्म करा आणि ख्रिस्ती पर्सनल म्हणजे पारसी पर्सनल लॉ मध्ये रिफॉर्म करा. या धार्मिक कायद्यामध्ये जर रिफॉर्म तुम्ही आणले तर युनिफॉर्म सिव्हिल कोड ची गरज आहे ती गरज काय भासणार नाही. म्हणजेच काय, विविधता पण टिकेल आणि त्याचबरोबर जे काही धार्मिक प्रथा आणि परंपरा ज्या जेंडर जस्टिसच्या अगेन्स्ट आहेत, ज्या अनिष्ट आहेत, त्यांना आपण काय करूया, रिफॉर्म करूया. अशा प्रकारची एक भावना आहे. त्याचबरोबर म्हणजे स्वातंत्र्यानंतर जो काही मुद्दा उपस्थित झाला होता तर तसाच मुद्दा आता पण उपस्थित आहे. म्हणजेच काय, तर लोक काय आहेत तेवढी सुशिक्षित नाहीयेत किंवा त्यांना समज युनिफॉर्म सिव्हिल कोडची आहे की नाहीये, तर हा एक चर्चेचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. तर तुमचं मत मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. युनिफॉर्म सिव्हिल कोड खरंच गरजेचं आहे की धार्मिक कायद्यामध्ये रिफॉर्म करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे. आणि जरी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचं म्हटलं तर आदिवासी समुदायाला युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाहेर ठेवायचं का? कारण आदिवासीच्या प्रथा आणि परंपरा ज्या आहेत ते खूप जास्त वेगळ्या आहेत. त्यांना आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आदिवासींना एकत्र घेऊन होणार नाहीये. कारण आदिवासी समुदायांना वेगळा ठेवला तरच काय असणार आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवणं असं शक्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. ठीक आहे. तर आय होप आजच्या सेशन मध्ये तुम्हाला युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, कशासाठी आवश्यक त्या ठिकाणी आहे, धार्मिक कायद्यामध्ये काय बदल आवश्यक आहे, त्याचबरोबर शहाबानो केस काय आहे, सरला मुदगल केस काय आहे, शायरा बानो केस काय आहे, या सगळ्यांचं जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील ते क्लिअर झालेले असतील. ठीक आहे. सो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून कुठल्या ज्वलंत मुद्द्यावरती तुम्हाला युगांतर अकॅडमी कडून लेक्चर हवा असेल ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की त्या ठिकाणी सांगा. सो थँक्यू सो मच गाईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज. सो धन्यवाद.